पूर्ण पीक हे असं होतं की पाहण्याजोगतं होतं, पण काय ते संपूर्ण नष्ट झालं. काहीच नाही राहिलं वावरात, पाहण्याजोगतं काहीच नाही राहिलं वावरात. एक बोंडसुद्धा नाही निघू शकत कपाशीचं. नाही आता काहीच नाही, इच्छाच नाही राहिली. सणसुद्धा साजरा करावा असं वाटत नाही. आता पूर्ण गेलं, आता पीकच गेलं. काय झालं, पाणी सोडताना त्यांनी पहिले 72-71 क्युसेसनी पाणी सोडलं. त्यावेळेस जर का कमीत कमी 500-600च्या क्युसेसनी जर का पाणी सोडलं असतं तर ही आज पूर स्थिती या ठिकाणी निर्माण नसती झाली. का याला जबाबदार साहेब लोकच आहेत. किती मोठा हानी या ठिकाणी झालेली. अक्षरशः 200 फुटाच्या आसपास माती या ठिकाणी वाहून गेली. म्हणजे रस्ताच राहिला नाही. वैजापूरला जाणाऱ्या कनेक्टिव्हिटी इकडच्या भागाची लोकांची ती राहिलेली नाही. शनिवारी व रविवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर वैजापूर तालुक्यात बहुतांश भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आपण माझ्या भागात बघू शकतात. या ठिकाणी आपण आज नारायणपूर व पुरणगाव परिसरात आलेलो आहेत. या ठिकाणी ही जी शेताची परिस्थिती आहे, या ठिकाणी सर्व जी पिके आहेत ती संपूर्णतः खाली झोपलेली आहे अक्षरशः. आणि या शेतामध्ये जी माती आहे ती देखील वाहून गेलेली आहे. आपल्यासोबत याच परिसरातील काही शेतकरी आहेत. काय सांगाल, काय नेमकं ही काय परिस्थिती होती? काल आलेल्या पाऊस अतिवृष्टी आणि नारंगी सारंगीचं पाणी आल्यामुळे आपल्या शेतातील 10 एकर शेत पूर्ण पाण्याखाली होते. पाणी डोक्याच्या वर होते. पूर्ण कपाशीचं पीक हे वाया गेलेलं आहे. आणि कपाशी इथं जो पुरणगाव नारायणपूर शिवर रोड होता तो पूर्ण खंगळून गेलेला आहे. व आपलं वावराचं सुद्धा माती पूर्ण अर्धा फूट माती वाहून गेलेली आहे. तुम्ही पीक पाहू शकता आमच्या पाठीमागे. पूर्ण पीक हे असं होतं की पाहण्याजोगतं होतं, पण काय ते संपूर्ण नष्ट झालं. काहीच नाही राहिलं वावरात, पाहण्याजोगतं काहीच नाही राहिलं वावरात. एक बोंडसुद्धा नाही निघू शकत कपाशीचं. आज अशी परिस्थिती. किती पैसे लावले तुम्ही या शेतामध्ये? हे शेतामध्ये मी 60,000 रुपये कपाशीलाच खर्च केला 2 एकराला. बाकीचा खर्च 10 एकर पूर्ण मका आहे, काही ऊस आहे, वरच्या वरात मका आहे, कपाशी आहे, पण सगळं नष्ट झालं. काहीच नाही राहिलं. आता 2 ते 3 दिवसांवर दसरा आलेला आहे. नाही आता काहीच नाही, इच्छाच नाही राहिली. सणसुद्धा साजरा करावा असं वाटत नाही. आता पूर्ण गेलं, आता पीकच गेलं. पूर्ण पीकच नष्ट झालं. काय सणाकरता काय करणार? बरं, इथं तुमच्या शेतातील माती देखील वाहून गेलेली आहे. जवळपास 15 ते 20 फूट मोठं या ठिकाणी गड्डा झालेला आहे. कसं भरून काढणार आहे? आता काय सरकारनं दिली काही मदत तर आहे, नाही तर मग हाय अशी शेती असंच चालणार. आता बाकी आता काही करू शकत नाही. आता आपल्याकडं तर काही नाही. आता पूर्ण शेतच गेलं म्हणल्यावर काही राहणारच नाही. आता पिकच नाही राहिलं, पिकाचं उत्पन्नच नाही तर पुढली शेती कशी उभी करावं याचाच प्रश्न आहे आता. त्याच्यामुळं मग माती भरण्याचा तर काही विषयच नाही. सरकारनं मदत केली तरच त्याच्यात काही होऊ शकतं. बाबा, तुमचं वय खूप वाटतंय. अशी परिस्थिती पहिले कधी बघितली होती तुम्ही? शेवटी पहिली नाही झाली, पण आता ही पहिल्यांदाच झाली एवढी परिस्थिती. याच्या आधी काही आधी झालेली नाही परिस्थिती अशी. आता आज म्हणजे एवढे 2 दिवसात एवढी झाली, एवढीच परिस्थिती आज झाली. शेतकऱ्यांना काय करावं असं काय करायचं? आता या असं झाल्यावर काय करते शेतकरी? काय करणार? काहीच करू शकत नाही ना. आता शासनाकडे काय अपेक्षा आहे? शासन काय देणार आहे आता? देऊन किती देणार आहे? आज इतकी नुकसान झाली. मदत जर झाली तर बरं आहे. हेक्टरी कमीत कमी आता ह्या कपाशीचे कमीत कमी 2.5-3 लाख रुपये झाले असते. आता हे किती देणार आहे? पिकाचं झालं, पण शेताचं काय? शेत आता ते तर गेलं. आता मातीचं काय देणार आहे? इतकं देणार आहे का? याच्या आधी झालं तर थोडंसं काय मी थोडं होतं घेतलं करून, पण आता काय करायला जागाच राहील नाही त्याला शेतीला. काही ठिकाणी 1.5 फूट खोल गड्डे झालेले. काही ठिकाणी पूर्ण झाडं उपटून गेले. त्या झाडांबरोबर माती वाहून गेली. अर्धा फूट 1 फूट तुम्ही खाली दाखवू शकता. हे गड्डे किती मोठे मोठे झाले. आणि पुढं गड्डा पाहण्यासाठी सगळे आलेले साहेब, तलाठी साहेब, आणि ते तुम्ही पाहू शकता. आपल्यासोबत याच परिसरातील लोकप्रतिनिधी देखील आहेत. भैया, काय सांगाल, कशामुळे ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे? काय झालं, आपण बघितलं तर बऱ्याच दिवसापासून आपल्या महाराष्ट्रात पूर्ण वैजापूर तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस झाला. तसं बघितलं तर वैजापूरचं धरण एक 2-4 दिवसापूर्वीच ओव्हरफ्लो होण्याच्या स्थितीमध्ये होतं. पण जे नियंत्रण आपलं पाहिजे होतं त्या आपल्या नदीवर, काय झालं, पाणी सोडताना त्यांनी पहिले 72-71 क्युसेसनी पाणी सोडलं. त्यावेळेस जर का कमीत कमी 500-600च्या क्युसेसनी जर का पाणी सोडलं असतं तर ही आज पूर स्थिती या ठिकाणी निर्माण नसती झाली. का याला जबाबदार साहेब लोकच आहेत. त्यांनी सोडलं असतं तर निश्चित या भागाचं जे पाणी आहे कमीत कमी 8-9 हजार क्युसेस पाणी या भागात आलं. कारण की आपण बघितलं तिकडून जर का त्या दिवशी 2,000 क्युसेसनी रात्री पाणी सोडलं. पाणी सोडल्यामुळे आजूबाजूचे वैजापूरच्या आजूबाजूचे जे वडे नाले होते त्याचं पण पाणी नदीमध्ये आलं. आणि जवळपास 8,000च्या क्युसेसच्या प्रमाणे या ठिकाणी पाण्याचा विसर्ग होता. आणि त्यात पुढे गेल्यानंतर गोदावरी नदीमध्ये पण ते पाणी मिसळलं नाही. त्याच्यामुळे पूर स्थिती पाणी जास्त पांगलं गेलं
आणि आता इथं बघितलं तुम्ही तर किती मोठा हानी या ठिकाणी झालेली. अक्षरशः 200 फुटाच्या आसपास माती या ठिकाणी वाहून गेली. म्हणजे रस्ताच राहिला नाही. वैजापूरला जाणाऱ्या कनेक्टिव्हिटी इकडच्या भागाची लोकांची ती राहिलेली नाही. आणि मी सरकारला विनंती करतो का जास्तीत जास्त आपण शेतकऱ्याला या ठिकाणी मदत केली पाहिजे. हेक्टरी 50,000च्या आसपास जर मदत केली तर निश्चित दिवाळी येणारी दिवाळी शेतकऱ्यांची एक चांगली या ठिकाणी जाईल. कारण दिवाळी सण साजरा करायची स्थितीसुद्धा आता या ठिकाणी शेतकऱ्यांची राहिलेली नाही. साधारणतः तुम्ही आता सांगितलं की प्रशासनाच्या चुकीमुळे हे झालेलं आहे. किती लांब आहे इथून नदी? नदी इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर नदी पात्र सोडून पाणी इथपर्यंत आलेलं आहे. आणि त्याच्या पात्राच्यामुळं या ठिकाणी खूप मोठं खड्डं या ठिकाणी पडून रस्ता फोडून पाणी इथून निघून गेलं आहे. हीच परिस्थिती अन्य शेतात पण आहेत. हो, पूर्ण गणतडी भागात समजा आपण बघितलं वैजापूरपासून डावा खांबाळा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे याचप्रमाणे नुकसान या ठिकाणी झालेले आहेत. तर नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी प्रशासनाच्या चुकीमुळे ही जी पूर परिस्थिती आहे ती या भागात निर्माण झाली आहे. तात्काळ शासनाने या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करावी, ती देखील भरीव स्वरूपात करावी असं येथील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे.